जय गुरु. हाँ, जय गुरु। ठीक आहे. हा आपण आता 9वा श्लोक बघूया. उदयम अस्तमयम च रघुवहाद उभयमान शिरे वसुधाधिपः दीपाः स हि निवेशमलघयताम् अभूत सुहृदयो हृदय प्रतिगर्जताम. त्याचं अन्वय खाली दिलेला आहे तसं वसुधाधिपाहा म्हणजे राजे. वसुधा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीपती म्हणजे राजे. रघुद्वहात हम्म, उदयम अस्तमयम च एति उभयम श्रानशिरे. तर उभयम मानशिरे, श्रानशिरे कुठून आलं इथं? हं, मानशिरे. हा, ही सहा निदेशम, निदेशम नको, निवेशम. नाही, निदेशमच पाहिजे ना. पहिल्या श्लोकामध्ये पण निदेशम आहे मला वाटतं ना. हम्म अलंग अलंघयताम. हम्म निदेशमध्ये. हा, निदेशम पाहिजे तेच. रेशम आहे. हा, तर निदेशम अलंघयताम अभूत ही हे आहे काय? अभूत हे क्रियापद आहे. अभूत सुहृद सुहृद, हा, सुहृदयो अभूत सुहृदयो हृदय प्रतिगर्जताम. अयो कुठे आलं इथं? हम्म. अयो हृदय, हृदय अभूत. ठीक आहे, आपण असं बघूया व्याख्या. वसुनी धारयति इति वसुधा अधिकम पाती पांती इति अधिपा वसुधा पृथ्वीधिपा भूपालः. नंतर राजाना उद्वहन्ति म्हणजे रघूणाम, रघुकुलानाम उद्वहन्ति. उद्वहन्ति म्हणजे त्याला वाहून नेणारे या अर्थाने. रघुकुलाला हा वाहून नेणारे असं रघुद्वहात. हा, दशरथादी इत्यादी अर्थ हा. उदयम अस्तम म्हणजे उदयम म्हणजे वृद्धी आणि अस्तम म्हणजे विनाशम. इथे उभयम उ- उभयम आन शिरे म्हणजे लेभिरे. उभय उभय उभयम आन शिरे, ते मान शिरे नको इथं. उभयम आन शिरे. हम्म, हम्म. उभयम. आनशिरे म्हणजे काय? तर त्यांनी दिलंय आन शिरे म्हणजे हा. उद आनशिरे म्हणजे लेभिरे म्हणजे प्राप्त केले असं. हम्म इथे लिहिलंय ना व्याख्येमध्ये. आनशिरे म्हणजे लेभिरे. ही सहा निर्देशम अलंघयताम सुहृद अभूत. म्हणजे जो निर्देशाचं म्हणजे अलंघयता म्हणजे ओलांडत नाही म्हणजे पालन करतो, तो त्याचा सुहृद झाला. आणि प्रतिगर्जताम, प्रतिगर्जनस तेषां प्रतिगर्जता अयहा अयो हो हृदया अभूत. हम्म अयहा म्हणजे लोह म्हणजे. आणि त्याच्या जो त्यातला आव्हान देईल, प्रतिगर्जता म्हणजे जो त्याला आव्हान देईल त्याच्याकरता तो लोखंडासारखा कठोर होता. असं. म्हणजे अयो हृदया कुठे आहे? तुमच्या ह्याच्यात वाक्य काय बघा बघू. हे मूळ श्लोक वाचा पुस्तकातून एकदा. असंच आहे सर. हृदयो, ते हृदयो आहे, ते तिथंच आई आहे का मग? सुहृदयो. हा, हा, सुहृद अयोहृदय असं पाहिजे. हा, म्हणजे इथे हा मग सुहृद अयोहृदया प्रतिगर्जता. हा श्लोक समजायला बराच कठीण आहे. नाही का? तर तसं. हम्म तर म्हणजे इथं म्हणजे तो म्हणत होता, म्हणजे असं म्हटलेलं आहे की वसुधाधिपा म्हणजे आजूबाजूचे जे राजे होते, तर ते म्हणजे या रघुकुलापासून त्यांना दोन प्रकारचे अनुभव यायचे. म्हणजे अनुभव प्राप्त होत होते. एक मिनिट. हा, प्राची. बरं, ठीक आहे, मी आता क्लास घेतोय, नंतर बोलतो. हं? हं.
हम्म. तर हम्म, अं, रघुणाम कुठे गेलं हा. तर हम्म. तर उदयम अस्तमयम च इति उभयम आनशिरे म्हणजे लेभिरे म्हणजे त्यांना प्राप्त झालं. हा, म्हणजे त्यांच्यापासून त्याला उदय. उदय म्हणजे इथं लिहिलेलं आहे की उन्नती. उन्नती. आणि अस्त म्हणजे विनाश. हा, तर कसं, तर ही सहा निदेशम म्हणजे जो कोणी त्याचा निदेश अलंघयता, जो कोणी त्याचा निदेश ओलांडत नसे म्हणजे पालन करत असे, तो सुहृत अभूत. आणि प्रतिगर्जता अयोहृदया अभूत. अयोहृदया म्हणजे पाषाण हृदयी ज्याला आपण म्हणतो, किंवा लोह पुरुष तसं पाषाण हृदयी किंवा असं, तर तसा झाला. इथे बघा, हिंदी, राजाओं ने रघुकुल नायक दशरथ से ऐश्वर्य म्हणजे उदय और विनाश इन दोनों को प्राप्त किया, इसलिए कि वह राजा दशरथ अपनी आज्ञा के मानने वालों का मित्र था और टक्कर लेने आने वालों के लिए लोहे के समान कठोर हृदय का था, अर्थात आज्ञाकारियों की रक्षा करता और घमंडियों का विनाश कर देता था। हम्म, ठीक है, समजलं ना? पण तसा हा कठीण आहे श्लोक समजायला. हम्म. म्हणजे ते वरच्या वाक्याशीच संबंधित आहेत ना, की तिथल्या राजांनी हम्म. रघुकुळा दशरथ कडून हम्म. ऐश्वर्य म्हणजे किंवा विनाश दोन्ही प्राप्त केलं. हा. म्हणजे जे त्याच्याशी ऐकत होते त्याचं सगळं पालन करत होते, त्यांना त्याने म्हणजे उन्नती झाली, त्यांची विकास झाला. आणि हो, ज्यांनी विरोध केला त्याचा अंत झाला, म्हणजे विनाश झाला. बरोबर. आता 10वा श्लोक बघूया. अजयद एक रथेन स मेदिनी भूत अधिनेमीम अधिज्य शरासनः जयम जयमघो श- शयदस्य शयद अस्य केवलम गजवती जवती व्रहया चमूहू. तर व्रह असे आहे. जय नेमी. हा, घोषय की जयम अघोषय? काय? जयम घोषय की अघोषय? जयम अघोषय. हम्म, जयम अघोषय है. अघोषयत. जयम सयत अघोषयत. त हा. पाहिजे, हा, अर्थ त. द आणि मग दच त. अस्य. त्याचा आणि अन्वय. अस्य. हा, आता याचा अन्वय बघा कसा दिलेला आहे की अधिज्य शरासन हा स. अधिराज्य. हा, अधिराज्य आहे का ते? नाही, अधिज्य आहे. हा, अधिज्य आहे. हा, हो अधिज्य सर, शरासन हा. अधिज्यच आहे. हा, तेच हा. ना. तर अधिज्य शरासन हा सहा उदधी नेमीम नेमिम मेदिनीम एकरथेन अजयत. हम्म. अं, गजवती जवती वहया चमूहू तू अस्य केवलम जयम अघोषयत. तर इथे व्याख्या बघा. शरा हा वाणा बाणा हा पाहिजे. शरा म्हणजे बाणा हा. हा, शरा म्हणजे बाणा हा. हा, अस्यंते क्षिप्यन्ते इति अनेन शरासनम. हम्म. म्हणजे बाण फेकतो त्याला शरासनम. हा, अधिज्य अधिगता आरोपिता ज्या. ज्या म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, तर ज्या म्हणजे ती प्रत्यंच्या. प्रत्यांच्या. हा, मौर्वी. ते ना आरोपिता मौर्वी. अधिगता म्हणजे आरोपिता. हा, ज्या मौर्वी यस्मिन तद अधिज्यम अधिज्यम म्हणजे पारोपित मौर्विकम शरासनम धनु यस्य सहा अधिज्य शरासन सहा दशरथ हा. म्हणजे इथं त्यांनी अर्थ दिलेला आहे की धनुष को चढाए हुए उस दशरथ ने. हा, म्हणजे त्याचं म्हणजे अधिज्य शरासना म्हणजे ज्या अधिज्या ज्या म्हणजे मौर्वी. हा, तर अधिज्या शरासना म्हणजे त्याच्यावरती बाण लावून धनुष्यावर असलेला प्रतांच्या धनुष्य चढवून. पथळून चढून तयार असलेला त्याने. उदधी उदधी नेमीम मेदिन. उधनी नेमीम मेदिनीम म्हणजे उदधी म्हणजे हे काय, समुद्र ना. समुद्र. हा, नेमी ही म्हणजे वेष्टनम. उदधी नेमी म्हणजे नेमी म्हणजे वेष्टनम. यस्याहा साताम उदधी नेमी मेदिनी म्हणजे समुद्राने वेढलेली पृथ्वी असं. हा, नंतर
एक रथेनं म्हणजे एकाच रथाने म्हणजे एकट्यानेच असं अजयत म्हणजे त्यांनी धनुष्याला प्रत्यंचा लावून हा पूर्ण समुद्राने वेढलेली उदधी नेमी मेदिनीम एक रथेनं अजयत एकाच रथाने म्हणजे एकट्यानेच जिंकली. असा त्याचा पहिल्याचा अर्थ. नंतर पुढे गजा गजवती हा म्हणजे गजवती जवती हत्तीदल. हा जवती वहया म्हणजे म्हणजे जवेनं आपण मागे पाहिलेलं आहे प्रारंभामध्ये. घोडा. जवेनं म्हणजे वेगेनं हा वहया चमुहू तू अस्य केवलम जयम अघोषयत. तर अं, हम्म, म्हणजे असं दिलेलं आहे हाथी जगती ब्र हा हाथी वाली और तीव्र वेग वाले घोडों की सेना तो केवल जय जयकार करती थी म्हणजे तो स्वतःच जिंकलेला आहे. त्या इथं जवती वहया म्हणजे जव जवे गजवती व्रहया अं, तर व्रहया जवती व्रहया असं दिलंय व्र पुस्तकात. आहे का हा व्र मग हा व्रच जवती व्रहा त्यांनी शक्तिशाली शीघ्रगामी घोडोवाली असा अर्थ पुस्तकात दिलेला आहे. तर जवेन त्यांची आणि सेना. वेगेन हे समानार्थी आहेत का मग शब्द? जवेनं आणि वेगेनं समानार्थी आहे बरोबर. तर शक्तिशाली शीघ्र जवती ही असू शकेल ना, म्हणून तो र झाला असेल. नाही नाही, पण इथं तुम्ही काय म्हटलं पुस्तकात काय अर्थ दिलाय जवती ब्रहया हा ब्रहया. शक्तिशाली घोडोवाली. शक्तिशाली आणि शीघ्रगामी हा तर हा याचा ते व्याख्येमध्ये अर्थ बघतोय मी त्याचा काय दिलेला आहे तो. हम्म हा अं, गजवती गजयुक्ता जवेन तीवा जवाधिका हया हया यस्यां सा चमुस्तुस्य नृपोस्य जवाधिका हया हयाने व्रहया आहे ना तुम्ही म्हणता जवती व्रहया बरोबर. व्रहया हो. हम्म. पण म्हणजे सर इथं थोडक्यात असं म्हणायचंय की त्यांनी एकट्याने सगळं जिंकलं, हत्ती सेना आणि घोडदल फक्त जय जयकार करत राहिलं. हा त्यांचं त्यांना काही काही दुसरं काम कामच करावं लागलं नाही. करायच्या कामाची होती ती सगळी नाही सेना. ते कळलं मला पण इथं मी अर्थ जरा बघतोय. जवेनं म्हणजे वेगेनं तीव्र वेगाने वहया तर इथे हया हा म्हणजे वाजिना हो. ते व्रहया नको हया जव वहया हया हा म्हणजे वाजिना हया म्हणजे जसं हयग्रीव म्हणतो ना आपण हयग्रीव म्हणजे काय की ज्याला घोड्याचं तोंड आहे. हा हय म्हणजे घोडा. हम्म तर जवती वहयाच पाहिजे. हम्म समजलं. व्र जव नको. नाही नाही किंवा नाही नाही बरोबर आहे जव तीव्र हया. हा हा ते तीव्र वेगळं. अच्छा जव तीव्र हया. हा जव तीव्र हया जव तीव्र हया आणि जव तीव्र हया असं हा व्रह हा जव जाऊ तीव्र जव किंवा जव आणि तीव्र हया. म्हणजे जव म्हणजे पण सॉरी जव तीव्र म्हणजे तीव्र वेगाने जव तीव्र जव तीव्र हया असं पाहिजे म्हणजे तीव्र वेगाने आणि हया म्हणजे गजवती आणि जव तीव्र हया म्हणजे वेगाने धावणारे तीव्र वेगाने धावणारे घोडे अशी त्याची चमू तू अस्य केवलम जयम अघोषयत असं समजलं. तर हय हा शब्द एक नीट लक्षात ठेवा. हय म्हणजे घोडा अश्व. तसं ते हय एकदा सलग अर्थ सांगा. काय ते सलग एकदा पूर्ण अर्थ सांगा ना. हम्म तर अधिज्य शरासन हा सहा म्हणजे धनुष्यावर प्रत्यंचेवर बाण लावलेला तो हम्म समुद्राने वेढलेल्या पृथ्वीला एकाच स्वतःच्याच रथाने जिंकता झाला अजय. त्याची म्हणजे गजसेना आणि तीव्र वेगाने धावणाऱ्या घोड्यांची चमू तर फक्त जय जयकार जय जयकाराचा घोष करत होती असं. चमू म्हणजे काय? चमू म्हणजे सेना सेना टीम. सेना. सेना. हा हम्म. हम्म, ठीक आहे.
आता हो. पुढचं ते बघू. हत्ती सेना आणि घोडदळ. हत्ती आणि सेना नाही, सेना म्हटलेलंच नाही. हत्ती दळ आणि घोडदळ. हत्तीदळ आणि घोडदळ फक्त जय जयकार करत होते. असं. हम्म? चालते. हा. हा. हम्म. अनिमेक रथेन वरुथिना जितवतः किल तस्य धनुर्भूतः विजयदुंदुभितां मयूरर्णवा धनरवा नरवाहन संपतः. हं. तर वरुथिन, आता याचा अन्वय, वरुथिना एक रथेन, आणि वरुथिना अनिम, एक रथेन, म्हणजे अनिमे की अनिमे की अवनिये, काय पहिलं तुमच्या पुस्तकात अवन रथे काय? रथेन आणि मे अवनिम एक रथेन. अवनिम एक अवनिम रथेन. एक हा, रथेन. हा, हा. अवनिम अवनिम एक रथेन. हा, म्हणजे हा. वरुथिना एक रथेन अवनिम जितवतः. हा, अवनिम, हा, जितवतः. म्हणजे एका रथानेच त्याने वरुथिनाचा शब्द आहे विययो रथो अनेन इति. वियनेन म्हणजे हा, वियते रथ, वियते म्हणजे सुरक्षित. वरुथिना म्हणजे सुरक्षितेनं, म्हणजे सुरक्षित असलेल्या त्या एकाच रथाने पृथ्वी जिंकलेला जितवतः, तो धनुर्भूतः नरवाहन संपदा. नरवाहन संपदा म्हणजे कुबेर. कुबेर दिलंय तिथे. नरवाहनस्य कुबेरस्य. हा, संपद एव. हा, नरवाहनस्य संपदा म्हणजे कुबेरासारखी संपत्ती. तस्य धनरवाः अर्णवाः विजयदुंदुभितां किल ययुः. हा. हम्म. मेघ को तरह, मेघ की तरह गर्जने वाला समुद्र विजय की दुंदुभी बन गया. ओके. म्हणजे परत एकदा बघूया. म्हणजे नरवाहन संपदा म्हणजे नरवाहन म्हणजे कुबेर, कुबेरासारखी संपत्ती असलेला. हा, आणि तस्य धनरवा, हा घनरवा पाहिजे, घनरव, धनरवा नाही. तुमच्या पुस्तकात ध आहे की घ आहे? घच आहे. घनरवा. हा, ते घ पाहिजे. हा. कडाट ना, मेघांचा आवाज जोरात. तेच हा घनरवाः. हा. हा, घनरवाः अर्णवाः. हा, म्हणजे मेघांचे आवाज आणि त्याचा म्हणजे त्याचा अर्ण विजय दुंदुभिताम किलयू, म्हणजे त्या मेघांचे आवाज आणि समुद्राचा, काय त्याला म्हणतात, लाटांचा आवाज, तो त्याच्या निव्वळ विजय दुंदुभी होत्या असं. हम्म. नाही पण म्हणजे मेघांच्या गडगडाट सारखा आवाज करणारा समुद्र असं दिलंय ना त्यांनी. हा, मेघ की मेघ तरह की गर्ज, खाली बघा. तस्य घनरवाः अर्णवाः, म्हणजे मेघांसारखा आवाज करणारा समुद्र विजय दुंदुभिताम किल ययुः. ययुः म्हणजे जगाम, जगमुह. जगाम म्हणजे गेला, गेला असं. किंवा होता असं. जगाम म्हणजे होता असं. तर तर ययु हे कुठल्या ह्याचं धातू, ययु आहे, कुठला धातू ययु. आहे ते? काय ययु य म्हणजे कुठल्या धातूचं रूप आहे ते? ई ई ई या धातूचं असेल. ई, ई म्हणजे येतो. हा, तर ई धातूचं. हं, ई म्हणजे जाणे, जाणे. जगाम असं. ई, जसं इत, याती ते ज्याला आपण धातू म्हणतो ना, साधित रूप आहे का हे? ययुः नाही. जगमुह धातू साधित बहु नाहीये. नाही. बहुवचन आहे ना सर? हा, बहुवचन आहे ना ते? हा, बहुवचन आहे. मग धातू साधित नाहीये ते, म्हणजे नाम नाहीये ते, क्रियापदच आहे. लोक्ष जगमुह. भूतकाळ लेट हा, लकार. बरोबर. हम्म. फक्त त्याचा आहे ईच आहे. काय म्हणालात तुम्ही? काय ते? ईचा ईच, वर्तमान काळी रूप. ई ई ई याती असं धातू आहे त्याचं. याती जे म्हणतो त्याचं आहे का ते? ययुः. ययुः. ओके. हम्म.
तर तर ठीक आहे. वरुथीना एक रथेन सुरक्षित अशा एकाच रथाने पृथ्वी जिंकलेला धनुर्भूता म्हणजे धनुष्य हातात धरलेला, धनु बिभर्ती, हा धनुष्यधारी, धनुर्भूता म्हणजे धनुष्यधारी, हा कुबेरासारखी संपत्ती असलेला, हा त्याचे म्हणजे त्याचा अशा याचा घनरवा अर्णवा मेघासारखा आवाज करणारा अर्णवा विजय विजयदुंदुभितां किल ययुः, विजयदुंदुभिः तस्याः विजयदुंदुभितां तां विजयदुंदुभितां घनस्य नरवाहन नरवाहन. तर अर्णवाह म्हणजे काय? अर्ण म्हणजे समुद्र. 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 तर अच्छा. ते बन गया असं दिलंय ना ते, विजय दुंदुभिताम, विजय की दुंदुभी बन गया. हा म्हणजे ययुः पण म्हणजे मग म्हणजे म्हणजे विजयदुंदुभी झाला असं पण, असं गेला असं असं होऊ शकतं हा ते. म्हणजे घनगर्जना करणारा, मगाशी तुम्ही हा शब्द छान वापरला सर, घनगर्जना करणारा समुद्र विजय दुंदुभी झाला. त्याची विजय झाला. दुंदुभी झाला असं. ययू म्हणजे झाला असं. हम्म. ठीक आहे. तर म्हणजे पुढचा त्यांनी श्लोक. एकट्याने राज्य जिंकलं आणि बाकीच्या एकतर सेनेची त्याला गरज पडली नाही, आणि त्यांनी कुबेरासारखी संपत्ती सुद्धा कमावली, आणि आणि तो पूर्ण धनुर्धारी पूर्ण दशरथ. पृथ्वी म्हणजे अगदी म्हणजे सगळ्या समुद्राने वेढलेली पृथ्वी ती पूर्ण त्यांनी काबीज केली. म्हणजे सगळी तो पूर्ण म्हणजे पूर्ण पृथ्वीचा तो सम्राट होता असं. पण मग ते छोटे छोटे राजे आधी दाखवलेत ते. ते मांडलिक असतात ना. हम्म. ती पूर्वी अशी पद्धत होती की ते एक सम्राट असायचा आणि तो म्हणजे राज्य करू द्यायचा लोकांना. पण मग त्यांच्याकडनं खंडी किंवा चौथाई वगैरे घ्यायचे ना. शिवाजींच्या काळात वगैरे पण तसंच होतं नाही का, तसं. हो हो. हा इवन शिवाजींच्या काळात इवन ब्रिटिशांनी पण तसंच केलं होतं ना. ते संस्थानिक होते ते, म्हणजे ते आपलं त्यांचा स्वतःच्या प्रदेशाचा कारभार बघायचे. पण बाकी त्यांचं सगळं म्हणजे बाहेरचं सगळं त्यांना काही अधिकार नसायचे ना असं. जसे हे पण संस्था ते छोट्या छोट्या ह्यांच्याकडनं पण, शेतकऱ्यांकडनं वगैरे पण वसूल करायचे ना. हो, पूर्वी तसंच होतं ना. कारण पूर्वी राज्यकारभार करण्यासाठी म्हणजे कर कुठून घेणार? एकतर एवढं काही तेव्हा टॅक्स सिस्टीम अशी नव्हती ना. टॅक्स हा मुख्यत्वे करून एकतर ऑक्ट्रॉय म्हणजे जकात किंवा त्याच्यावरनं घ्यायचा आहे. म्हणजे जो माल इकडचा तिकडे जाईल त्याचा. आणि दुसरं मुख्य जो हे होतं ते हे जे पाटील कुलकर्णी हे जे लोक होते, तर हे गावोगावात ते हिशोब ठेवायचे ना, देशमुख वगैरे लोक, की जे म्हणजे कोणाला किती उत्पन्न आलं, मग त्याचं शेतसारा ज्याला आपण म्हणतो ना तसं. ती हो हो. पूर्वापार तीच पद्धती होती. की कारण उत्पन्नाचं तेच एक साधन, म्हणजे क्वांटिफायबल जे उत्पन्न होतं मोजण्यासारखं तेच एक होतं ना, नाही का. म्हणजे खरे. तर त्यामुळे बाकी असं काय, आता कसं ते जीएसटी, सेल्स टॅक्स, हे टॅक्स तो टॅक्स आता असं. तर किती टॅक्स सर, मला तर वाटतं हो. पैसा आपला सगळा टॅक्स मध्येच जातो. नाही नाही, पण माझं मत वेगळं आहे त्याच्यामध्ये, की आपण टॅक्स देतो, पण आज तुम्ही विचार करा, समजा असं या टॅक्समुळे सगळी काहीतरी एक सिस्टीम आहे आणि आपण सुरक्षित आहोत ना. नाहीतर मग हो असं ते तर आहे. अफगाणिस्तान किंवा या लोकांसारखं, म्हणजे आज तुमचं धन आहे, उद्या एका लुटारूंची टोळी आली सगळे घेऊन गेले. निदान आज तेवढं तरी आपल्याकडे होत नाही ना तसं, नाही का. नाही पण म्हणजे सर, हा टॅक्स न डबल टिबल प्रकारे वसूल केला जातो, त्याला ऑब्जेक्शन आहे, दुसरं काही नाही. नाही आता हे सगळ्याच देशात आहे तसं, म्हणजे असं नाही सर, काही. तसं नाहीये सगळीकडे. अमेरिकेत एकदाच तुम्हाला तुमचा 40% टॅक्स घेतात, नंतर इतर वस्तूंवर टॅक्स नसतो त्यांचा. आता ट्रम्पने लावला ना टेरिफ.
नाही, मी तर आता जपानमध्ये वगैरे बघितलेलं आहे. जपानमध्ये पण जीएसटी हा सगळीकडेच आहे. ओके. हा. हा. तर शेवटी त्यांना अमेरिकेत पण प्रोडक्टवर सेल्स टॅक्स आहे बरं का. कुठे आणि इव्हन आपण खायला जातो तिथे सुद्धा खाण्याच्या याच्यावर पण सर्व्हिस हो टॅक्स असतो. सर्व्हिस सगळीकडून टॅक्स ते वगैरे वसूल असतोच. करतात. तेच तेच तेच. हो ना. टॅक्स आहे युएस मध्ये पण. असं कारण की टॅक्स शिवाय कुठलीच व्यवस्था नाही. तर अमेरिकेचं एवढं गव्हर्नमेंटचं बजेट एवढं मोठं कसं काय असू शकेल? एवढं त्यांची मिलिटरी आहे आणि एवढं म्हणजे एवढा त्यांना येतं उत्पन्न कुठून? नाही का? आपल्या कितीतरी 100 एक पट त्यांचं नाही, उत्पन्न मध्ये आहे. तर ते वॉलमार्ट मध्ये वगैरे काम करणाऱ्या लोकांना जो पगार मिळतो त्याच्यावर तुम्ही का टॅक्स मारता असं सुद्धा एक तिथे हे झालं होतं. म्हणजे आपल्यासारखे स्लॅब्स नाही आहेत तिथे, हो सगळ्यांकडून टॅक्स वसूल करतात. सगळ्यांकडून हो तेच तेच. आपल्याकडे फारच म्हणजे खालच्या किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना फारच सवलती आहेत आपल्याकडे. तिकडं तसं नाहीये म्हणजे. असं. मग आजच्या व्यवस्थेमध्ये ते हवंच आहे ना, नाहीतर तुम्हाला प्रोटेक्शन कसं मिळणार तुमचं? एवढं आपण नाहीतर इमाने इतबारे जे आपण पैसा कमवतो, आपल्याला जे संरक्षण मिळतं ते सरकार या टॅक्सद्वारेच देऊ शकतं ना, सगळी व्यवस्था. आणि सर आणि शिवाय आपल्याकडे सरकार जर जे देण्याची वृत्ती शिकवतं ना, म्हणजे कमीच आता आहे. हे डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, यांना जे कमी पैशामध्ये शिकवतो त्याला पण किती खर्च असतो सरकारला. हे हो सगळे ना. बघितलं तर ते गरजेचंच आहे म्हणजे खरंच. गरजेचंच आहे हो. हा. म्हणजे लोकांना वाटतं मी टॅक्स देतो म्हणजे उपकार करतो का रे? तुम्हाला जर आज म्हणजे आज तुमचं एक आलं कोणीतरी गुंड आले म्हणजे अजूनही अगदी गुंडगिरी पूर्ण गेलेली नाहीये तशी, पण तरी जवळपास आपण आज आपल्या फ्लॅटमध्ये ब्लॉकमध्ये व्यवस्थित राहू शकतो. हे कोणामुळे? म्हणजे काहीतरी तर कायद्याचं राज्य आहे ना, म्हणूनच. हो हो हो. हा. नाही, त्यामुळे तसा विचार करायला गेला तर खर्च पण तितकाच करतं गव्हर्नमेंट. किती खर्च म्हणजे करावा ते लागतो मग. गरिबांसाठी आता तर ते धान्य देणं आणि हे ते तर काय बघायलाच नको. पण नाही पण गरिबांवर पण कसं आहे खूप खर्च करतात. कसं आहे माहितीये का? म्हणजे तुम्ही जर त्यांच्या दृष्टीने विचार केला ना, तर ते हम्म. सगळं का करावं लागतं? कारण एकदा जर का असंतोष जर झाला, आता जसं बांगलादेशात झालं बघा. हम्म. हम्म. कल्पना करा तसं काही जर आपल्या इथं झालं असतं तर काय म्हणजे तिथे आज कोणीच सेफ नाहीये बांगलादेशात, नाही का? हम्म. नाही का? तशी किंवा पाकिस्तानमध्ये श्रीलंकेमध्ये आपल्या आजूबाजूचे तिन्ही देश बघा ना, कसं झालेलं आहे त्यांचं. हा. हो मग सर, आणि कोविडच्या काळात पण केवढं केलंय गव्हर्नमेंटनी, खूप केलंय. हो. नाही नाही ते टॅक्स तर घ्यायलाच पाहिजे आणि जो सी म्हणजे आणि आपण देऊ शकतो म्हणून टॅक्स देतो ना गव्हर्नमेंट. जे देऊ शकत नाही त्यांच्याकडनं कुठे घेतं गव्हर्नमेंट टॅक्स, नाही का? असं. हा आता त्यात कसं असतं कुठल्याही टॅक्स सिस्टीममध्ये काही पळवाटा असतात, ते लोक करतात. शेवटी थोडं थोडं इम्प्रुव्हमेंट होईल पण बाय अँड लार्ज टॅक्स तर पाहिजेच ना, म्हणजे नाही तर गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोटेक्शन म्हणजे आज आपण कायद्याचं राज्य जे म्हणतो ते शक्यच नाही ना तसं. नाहीतर मग पूर्वी मग शिवाजी महाराज वगैरे काय करायचे? सुरतला जायचे, सुरत लुटून आणायचे वगैरे. मग तेव्हाच्या काळी ते बरोबर होतं, पण आजच्या काळात ते बरोबर आहे का? की आपण पाकिस्तानवर हल्ला केला आणि लुटून आणले कराचीतून वगैरे असं असं होऊ शकेल का आता? नाही का? नाही का? आता हो हो म्हणजे आता म्हणजे मला आठवतं मी एकदा ते विदर्भामध्ये कारंजा म्हणून गाव आहे ना, तर तिथे हो हो. दत्ताचं हे एक क्षेत्र आहे ते नृसिंह सरस्वतींचं. हम्म. तर तिथे गेलो होतो. तर ते ना श्रीमंत गाव आहे हा बरंच कारंजा. आणि तिथे काही लोकांना शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत राग आहे. हा. हो. कारण शिवाजी महाराजांनी जशी सुरत लुटली आहे ना, तसं कारंजा पण 3दा लुटलेला आहे. हो. कारण विदर्भ हा शिवाजी महाराजांचा काही भाग नव्हता स्वराज्याचा. ओके. तो हम्म. निजामशाही किंवा औरंगजेबाच्या ह्याच्यात होता. त्यांच्या दृष्टीने कोण म्हणजे ठीक आहे असेल शिवाजी महाराज चांगले तुमचे, पण आम्हाला तर लुटलंच ना त्यांनी, आम्हाला कुठे काय मिळालं त्याचं? अच्छा. हा म्हणजे पण म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती भावना बरोबर आहे ना तशी, नाही का? पण तेही असं सुरत सारखंच गाव होतं प्रचंड असे लोकांचं. हे काहीतरी असं एक तिथे कथा आहे की एक जण होता तर त्याच्या तळघरात कस्तुरी भरलेली होती आणि अजूनही तिथे बापरे. वास येतो वगैरे असं काहीतरी म्हणजे मोठं असं गाव होतं ते. म्हणजे खूप श्रीमंत गाव होतं त्या काळात असं. पण ते आणि ते शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आहे
त्यांनी कारंजा लुटलं वगैरे असं. इवन म्हणजे पुरंदरेंनी जे शिवचरित्र लिहिलंय ना त्याच्यात पण तो उल्लेख हा. आहे कारंजा लुटल्याचा. तर म्हणजे आता तो मार्गच नाही ना असं यांना. एनिवेज हो, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे टॅक्स शिवाय हा दुसरं काही हे नाहीये. काही आता तर टॅक्सच करू शकतात ना आता काय करणार. नाहीतर मग होय. पूर्वी जसं ब्रिटिशांनी कॉलनीज केल्या भारताला लुटलं आता तसंही करू शकत नाही कोणी. हम्म. ठीक आहे. अं, हा, पुढचं आता. सर, 12वा जो आहे ना श्लोक, हम्म. त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी पेजेस मिस झाले. म्हणजे ते तुम्ही जे काही दिलं ना 19 पानांचं, त्याच्यामध्ये डायरेक्ट 16 म्हणून आले, 12व्याचं आलंच नाहीये. अहो नाही नाही आहे. बरोबर आहे. नाही नाही ते मी बरोबर केलंय. कारण आपल्या पुस्तकानुसार जो 12वा श्लोक आहे ना तो त्या रघुवंशात हा. 16वा आहे म्हणून. समजलं का? तुम्ही 12वच लिहिलेलं सर ह्याला? 12वच दिलंय. नाही नाही तो ते 12 नंबर लिहिलाय ना. हम्म. अं, ते 12 नंबर आहे तो आपल्या पुस्तकातला नंबर आहे. नाही, पण इथे पण हे जे तुम्ही पाठवलेलं आहे त्यात पण 12च नंबर आहे ते. अहो मी तेच सांगतोय ना. ते बरोबर आहे ना. पण त्याचा जो अर्थ हम्म. आहे ना खालचा जो अर्थ आहे ना तो रघुवंशातला हम्म. आहे. तर तो मॅच होतोय बघा तुम्ही. अच्छा अच्छा. हा बघा. तम अच्छा. तम अपहाय ककुत्स्थ पाहिजे ककुत्स्य नाही ककुत्स्थ. हा. ककुत्स्थ हम्म. कुलोद्भव पुरुषम आत्मभवम च पतिव्रता नृपतीम अन्यम असेवत देवता स कमला कमला घवम कमला घवर्मार्थशु. हे जरा काहीतरी टायपिंग आहे तर ठीक आहे बघूया आता याचा अन्वय. हा. पतिव्रता. हम्म, पतिव्रता. हा, बरोबर आहे सर. हा. पतिव्रता सकमला देवता अर्थीषु. अर्थीषु आहे काय आपल्या पुस्तकात काय दिलेलं आहे हा कमला घवम अर्थिषु. अर्थीषु आहे ना हे अर्थीषु पाहिजे. हा. कमलाघवम अर्थीषु कमलाघवर घवम मा नको तिथे. म आहे ते. घवम हम्म. अर्थीषु असं. हा. कमलाघवम अर्थीषु. तर अन्वय पतिव्रता स कमला देवता अर्थीषु अलाघवम कम कमलाघवम स कमलाघवम अर्थीषु आहे. हो. कम हा कम अलाघवम बरोबर अर्थी कम. नाही. नाही 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 कम 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 हे बरोबर आहे. हा. कम अलाघवम असं आहे ते. अच्छा. हा. हा. तर कमला देवता अर्थीषु ककुत्स्थ कुलोद्भवम तम. तम कुठून आलं इथे तम अपहाय. हा. हा. आत्मभवम. हा. पुरुषम च अपहाय अन्यम के नृपतीम असेवत. हम्म, हम्म. आता याचा अच्छा. अर्थ कमल हाथ में कोणा लिए पतिव्रता लक्ष्मी ने याचकों के लिए उदार एवं ककुत्स्थ में कुल होने वाले पैदा होने वाले महाराज युधिष्ठिर आत्मयोनि भगवान विष्णु को छोड़कर भला किस दूसरे राज्य की सेवा की है. अच्छा असं. म्हणजे पतिव्रता सकमला. हम्म, पतिव्रता सकमला. सकमला म्हणजे कमळ हातात धरलेली पतिव्रता कमळा ती अशी देवता अर्थीषु. अर्थीषुचा अर्थ काय म्हटलेला अर्थ याचकास्तेषु अर्थीषु. हम्म, हम्म, अलाघवम. अलाघवम म्हणजे लाघवम न विद्युत म्हणजे अलाघवम म्हणजे तिने भरपूर दिलेलं. हा. आणि ककुत्स्थ कुलोद्भवम तम. म्हणजे ककुत्स्थ कुलोद्भव म्हणजे या रघुकुलाला आत्मभवम पुरुषम च अपहाय. आत्मभवम पुरुषम म्हणजे विष्णू. आत्मभवम आत्मना वा भवती म्हणजे हा आत्मभवम पुरुषम पुरुष म्हणजे विष्णू च अपहाय परित्यज्य म्हणजे या दोघांना सोडून हा अन्यम के नृपतीम असेवत. अजून दुसऱ्या कुठल्या रूपतीला तिने सेवा दिलेली आहे असं. पतिव्रता सकमला देवता म्हणजे लक्ष्मी. हा.
अर्थिषु, अर्थिषु म्हणजे पैशांमध्ये, पैशांच्या संदर्भात, अलाघवम म्हणजे उदार हाताने, लघु, लघु म्हणजे लाघव, हा, तर अलाघवम म्हणजे भरपूर, हा, ककुस्थ कुलोद्भवम तम म्हणजे ककुस्थ कुलात जन्मलेल्या या दशरथाला, आणि आत्मभवम पुरुषम च, आणि विष्णूला, आपला स्वतःचा पुरुष विष्णू, हा, यांना सोडून, अपहाय म्हणजे सोडून, अपहाय म्हणजे परित्यज्य, हा, अपहाय परित्यज्य, अन्यम के नृपतीम असेवत, अन्य कुठल्या नृपतींना तिने, कुठल्या राजाला दिलेलं आहे. हम्म, कम कम ना, कम नृपतीम, हा, म्हणून ते कम कम नृपतीम. नृपतीम, हा, म्हणजे ते हम्म. कमलाघवम ना, कम अलाघवम अर्थीषु असं आहे ते. हम्म, ओके. पण इथे मात्र आपलं डोकं चालतच नाही. आता कमला आघवम, हो कमला आघवम, असं काय, कमलाचं काय. पण म्हटलं की हेच. ते कवर असलेलं कमचं त्यांनी केलंय त्यात, ते लक्षात हम्म, नाही आलं लवकर. बरोबर. हम्म. तर मी, लाघवम म्हणजे काय? लाघव म्हणजे लघुता, म्हणजे चिकटपणा, हा, कंजूषपणा असं. किंवा कमतरता. हा. लघुत्व, अलाघव म्हणजे लघुत्व रहितम असं. हा. हम्म, हा. ते नक्की अर्थ काय त्याचा, काहीच कळलं नाही. सांगतो, काहीच काय नाही कळलं. तर पतिव्रता लक्ष्मी, कमळ हातात धरलेली पतिव्रता लक्ष्मी, हा, धनामध्ये, धनांमध्ये, हा, उदार, धनात उदार, या रघुकुलातल्या पुरुषांना सोडून, आणि आपल्या स्वतःच्या पुरुषाला सोडून, अन्य कुठल्या राजाला सेवा तिने दिलेली आहे, किंवा उदार म्हणजे त्याच्या पैसे दिले नाहीत, हा, म्हणजे म्हणजे उदार झाली नाही. उदार झाली नाही. म्हणजे या दोघांच्याच बाबतीत लक्ष्मी उदार होती असं, म्हणजे फक्त लक्ष्मीचा सगळा विष्णू जो आणि दशरथ, हा, हा का म्हणजे हा, या ककुस्थ या कुळातल्या कुलातले, राजांच्या हा, बाबतीत. म्हणजे हा, सगळा संपत्ती, जसं आपण आता, जसं आपण म्हटलं की, म्हणजे दशरथाचं राज्यच अत्यंत समृद्ध होतं, बाकी कोणाची एवढी नव्हती असं त्याला म्हणायचंय. असं ते कसं आहे, हे रघुवंश म्हणजे, आता हा अतिशयोक्ती हा अलंकार बऱ्याच ठिकाणी वापरला जातो ना इथे. पण ते उपमा आणि अतिशयोक्ती, उपमा अतिशयोक्ती असंच असतं. म्हणजे एखाद्या म्हणजे गोष्ट फक्त मनात, लक्ष्मी दोघांवरच प्रसन्न होती, हा, विष्णूवर आणि असं, ककुस्थ कुळातील दशरथावर. बरोबर, बरोबर. हम्म, ठीक आहे. म्हणजे त्यांची सेवा केली, विष्णूची पण, आणि त्यांची सेवा केली म्हणजे त्याच्यावर कृपा केली कृपा, हा, राजा. हा, कुसुम जन्म ततो नवपल्लवास, तव तवनु षट व षट, काय तुमच्या ह्याच्यात दिलेलं, षटपद कोकिल पूजितम. षट पद ना, षटपद. हा पद, सहा. ष- हा. हा, ते कळलं, षट पद, कुसुम जन्म ततो नव पल्लवास, तव अनुषद अनुषट्पद कोकिल कूजितम इति यथाक्रमम आविर्भून, मधुर तुमवती आहे का काय आहे? हा, ते मधुः द्रुमवती येते, द्रुमवती. हा, तेच तुमवती नाही वाटलं, मला वाटलं काहीतरी, हा, मधुर, द्रुमवती म्हणजे वाली असं अर्थ मधुर, आहे. मधुर द्रुमवतीम धूमवती, अवतीर्य, यनस्थलीम आहे की काय, दुसरं आहे काहीतरी शेवट, वनस्थलीम, वन. वन आहे ना, हा, वनस्थलीम. तेच हा. वनस्थलीम. तसं निदान माझ्या साधारण चूक तरी लक्षात येते, म्हणजे शब्दांमध्ये, पण हा, अन्वय. आमच्या काहीच येणार नाही सर. प्रादौ कुसुम जन्म, हा, ततः नवपल्लवाः तद अनु षट्पद कोकिल कूजितम इति यथाक्रमम, हा, ते तद दिलंय, तदनु. काय ते, का यथाक्रम, तदनु यथाक्रमा, विरह नाहीये, धनु दिलंय, धनु. विरह